महत्त्वाची आणि मोठी घडामोड सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता पार पडणार आहे। दोनशे 46 नगरपालिका, 42 नगरपंचायती, 32 जिल्हा परिषदा, 29 महापालिका आणि 331 पंचायत समिती अशा स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत जाहीर करू शकतं। 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती, 32 जिल्हा परिषदा, 331 पंचायत समिती आणि 29 महापालिकांच्या संदर्भात निवडणूक कार्यक्रम आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातला राज्य निवडणूक आयोग जाहीर करू शकतं। राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। आगामी निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिकांसंदर्भात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। 42 नगरपंचायतींची निवडणूक सुद्धा पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे। 32 जिल्हा परिषदा आणि 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर करण्यासंदर्भात ही पत्रकार परिषद असेल अशी माहिती समोर येते। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी घेतल्या जाणं बंधनकारक आहे। राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात किती टप्प्यात आणि कशा प्रकारे या निवडणुका जाहीर केल्या जात आहेत याकडे लक्ष असेल। 289 नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांचा पहिला टप्पा जाहीर होऊ शकतो अशी माहिती समोर येते, तशी शक्यता आहे। निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली, तरी सुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे। भाजपाचं वारं नाही, भाजपाची लाट नाही, वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही, वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे। निवडणूक आयोगाने आज निवडणुका घोषित केल्या, तर तुमची भूमिका काय असेल? मला असं वाटतं याच्याविषयी निश्चित सर्व नेतृत्व एकत्र बसून निर्णय घेईल, पण सदोष मतदार याद्यावर निवडणुका लढणं किंवा घेणं दोन्ही गोष्ट चुकीचं आहे। तर विरोधकांच्या या प्रतिक्रिया। आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात या पत्रकार परिषदेतून निवडणूक कार्यक्रम किती टप्प्यात कशा प्रकारे घोषित केला जातोय याकडे लक्ष असेल। 289 नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदांचा पहिल्या टप्प्यात निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो अशी शक्यता आहे। कुठल्या तारखेची मर्यादा ही शुद्ध निवडणुकीसाठी लोकांच्या इच्छेचं सरकार येण्यासाठी काय असू शकते का? आम्ही शॉर्ट समरी म्हणतोय ना, ती करायला पाहिजे। टेक्नॉलॉजी आहे, टेक इंडिया आहे ना हा, तर तुम्ही डिडुप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरून ते करू शकता। निवडणुका ह्या निष्पक्ष झाल्या पाहिजे, लोकांच्या मनातलं सरकार आलं पाहिजे, अशा पद्धतीनं कराव्या आणि ते त्याच्या सूचना ज्या आहे त्या आम्ही आता निवडणूक आयोगाला करायला जातोय। तर ही केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाची प्रतिक्रिया। 289 नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या निवडणुका संदर्भात आज निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो। राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। आगामी निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिकांची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता। 42 नगरपंचायतीची निवडणूकही जाहीर होण्याची शक्यता। 32 जिल्हा परिषदा आणि 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत घोषणा होऊ शकते। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी घेतल्या जाणं क्रमप्राप्त आहे, बंधनकारक आहे।
तर आज राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती, 32 जिल्हा परिषदा, 29 महापालिका आणि 331 पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.